नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 23 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, सध्याचा काळ हा अतिशय धामधुमीचा आहे. जिकडे तिकडे एक्झिट पोल आणि निवडणुका यांनी वातावरण भारलेलं आहे. राजकीय क्षेत्रामधील ही फार मोठी घडामोड घडत असताना आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घटनांकडे ही लक्ष दिलं पाहिजे. कालच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी झाली. संपूर्ण देशभर अतिशय उत्साहाने त्यांची जयंती साजरी केली गेली. तुकोबा स्पीक्स तर्फे त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मित्रांनो, निवडणुकांचे वारे वाहून त्याचं रूपांतर वावटळीत झालं आणि ही वावटळ काल रात्री शांत झाली. आता सर्वांना 4 तारखेच्या निवडणुकीच्या निकालांचे वेध आहे. दुसऱ्या बाजूला एप्रिल महिना आपण सामाजिक न्याय महिना म्हणून साजरा केला आणि एप्रिल आणि मे या 2 महिने मिळून संत चोखोबा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय यांचा आपण तुकोबा स्पीक्स मध्ये समावेश केला. संत सोयराबाई असतील, निर्मळाबाई असतील, संत बंक असतील, संत कर्ममेळा असतील, ह्या चोखोबाच्या कुटुंबातल्या सर्वांचा आपण विवेचनामध्ये विचार केला. दुसऱ्या बाजूला आणखी एक असंच कुटुंब आहे ज्यांच्याकडे ही प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे, किंबहुना त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. असं कुटुंब म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचं कुटुंब. स्वतः जगद्गुरु तुकोबाराय एक महान संत होते, त्याबद्दल काहीही दुमत नाही. त्यांच्याबद्दल जेवढं विवेचन करावं, जेवढी चर्चा करावी तेवढी कमीच आहे. मात्र त्यांच्या कुटुंबामध्ये असलेले त्यांचे लहान बंधू संत कान्होबा यांची मात्र कुठेही चर्चा होताना दिसत नाही. जेव्हा मी संत कान्होबा यांचा अभ्यास करण्यासाठी साहित्य शोधण्याचा प्रयत्न केला, अतिशय तुटपुंज साहित्य मला मिळालं. किंबहुना त्यांचा कुठलाही फोटो एखाद्या चित्रकाराने ज्याप्रमाणे तुकोबांचे फोटो मिळतात, नामदेवांचे मिळतात, एकनाथांचे मिळतात, इतर संतांच्या चरित्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे आणि त्यांनी केलेल्या वर्णनावरून त्यांची कुठली तरी प्रतिमा आपल्याला उपलब्ध होते. अशी कान्होबांची कुठलीही प्रतिमा मला उपलब्ध होऊ शकली नाही. त्यांचे साहित्यही असं वेगळं नाही. धार्मिक प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या तुकारामांच्या गाथेमध्ये त्यांचे अभंग पाहिले. याशिवाय दुसरीकडे कुठेही साहित्य क्षेत्रामध्ये संत कान्होबा यांचा उल्लेख नाही. मात्र असं म्हणतात की मोठ्या झाडाखाली छोटी झाडे उगवत नाहीत. त्यांना फोफावण्यासाठी, त्यांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण प्राप्त होत नाही. याचं कारण असतं ती मोठी झाडे. खरं तर ती मोठी झाडे हे ते वैभवच असतं, मात्र त्यांना संधी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही. असं असलं तरीही संत कान्होबा यांनी आपल्या वडील बंधूंचा वसा अतिशय सक्षमपणे आणि प्रभावीपणे चालवलेला आपल्याला दिसून येतो. संत कान्होबा यांचं जे लेखन आहे हे बहुतांश लेखन हे जगद्गुरु तुकोबारायांच्या मृत्यूनंतरच केलेलं आहे असं दिसून येतं. साहित्यिक प्रेरणा मिळण्यासाठी कुठेतरी मनाला झटका बसावा लागतो. हिंदीमध्ये म्हणतात चोट लगनी चाहिए. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा मृत्यू ही कान्होबांसाठी सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना होती. आणि या घटनेने हादरून त्यांच्यातला कवी जागा झाला आणि त्यांचं जे लेखन आहे त्या लेखनाचा आपण अभ्यास करतो तेव्हा हे लक्षात येतं की बहुतांश लेखन हे तुकोबांच्या भोवतीच केंद्रित झालेलं आहे. किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये प्रत्येक अभंगामध्ये तुकोबांचा उल्लेख केलेला आहे. त्यांचे मला उपलब्ध झालेले 50 अभंग यापैकी 1-2 अभंग सोडले तर प्रत्येक अभंगामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख तुकया बंधू असा केलेला आहे. तुकया बंधू म्हणजे तुकोबारायांचा बंधू. फक्त 2-3 अभंग आहेत की ज्यामध्ये त्यांनी स्वतःचा कान्हो असा उल्लेख केलेला आहे. यासाठी आपण त्यांची तुलना संत सोयराबाईंशी करू शकतो. संत सोयराबाई यांनीही आपल्या अभंगांमध्ये त्यांची प्रेरणा, मार्गदर्शक, गुरु सर्व काही असलेले संत चोखोबा यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये त्या लिहितात की चोखियाची महारी. आणखीन एक उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल, तो म्हणजे संत एकनाथांचा. एकनाथांनीही त्यांच्या संपूर्ण लेखनामध्ये, अभंगांमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या गुरूंचा म्हणजे जनार्दन स्वामींचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की एका जनार्दन. अशा पद्धतीनं संपूर्णपणे जगद्गुरु तुकोबारायांना समर्पित असलेले संत कान्होबा यांचा आज आपण विवेचनासाठी विचार करणार आहोत. तुकोबारायांच्या जीवनाचा अभ्यास करताना संत कान्होबाही त्यांच्या सोबत आपल्याला चालताना दिसून येतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या पॉडकास्टमध्ये त्यांचं लेखन एवढं प्रचंड आहे की त्यांच्या कौटुंबिक इतिहासाचा विचार करायला फारसा वेळ मिळत नाही. संत कान्होबांच्या चर्चेच्या निमित्ताने आपण ती संधी घेणार आहोत आणि त्यांचा जो काही
कौटुंबिक वारसा आहे त्याचीही आपण चर्चा करणार आहोत. बंधूंनो, इसवी सनाचं 12वं शतक हे महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची सुरुवात करणारं शतक आहे. या शतकामध्ये संत नामदेव, संत ज्ञानदेवांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्र हा एक संतांचा सिंगिंग नेस्ट ऑफ बर्ड असा झाला होता. सर्व समाजातली क्रांतिकारी आणि नामाचा विचार मानणारी, अद्वैताचं तत्वज्ञान मानणारी वारकरी चळवळ संपूर्ण राज्यभर पसरली होती. याच्या प्रेरणेतून संपूर्ण देशभर ही चळवळ पुढे नामदेवांनी पसरवली. उत्तरेत आपण ती भक्ती चळवळ म्हणून गेली, हे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये पाहिलेलं आहे. आणि या कालखंडांमध्येच जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज ज्यांच्यापासून त्यांचा इतिहास उपलब्ध आहे ते म्हणजे विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबा अतिशय धार्मिक, सत्शील विचाराचे व्यक्ती होते आणि हाच नामाचा आणि विचाराचा वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी जपलेला आपल्याला दिसून येतो. विश्वंभर बाबांचे समकालीन असलेले ज्ञानदेव, नामदेव आणि सर्व समकालीन वारकरी चळवळ ही चळवळ वाढवण्यासाठी विश्वंभर बाबांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. विश्वंभर बाबा हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. असं म्हणतात की ते नियमित वारी सुद्धा करायचे. अशा विश्वंभर बाबा यांची निष्ठा पाहून विठ्ठल त्यांच्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी दृष्टांत दिला की अरे बाबा, तुला खूप त्रास होतोय माझ्याकडे यायला, मग काय करतो, मीच तुझ्याकडे येतो. आणि मग त्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी शोध घेतला आणि एका ठिकाणी त्यांना विठ्ठलाच्या मूर्ती सापडल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी विठ्ठलाचं एक सुंदर मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी ते ईश्वराची भक्ती करू लागले. अशी आख्यायिका ही त्यांच्या बाबत सांगितली जाते. याचा उद्देश असा आहे की त्यांचं कुटुंब हे पूर्वापार विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतं, त्यामध्ये रंगून गेलेलं होतं. विश्वंभर बाबा हे विठ्ठलाचे भक्त होते. मात्र त्यांची मुलं, त्यांना 2 मुलं होते, एक हरी आणि एक होता मुकुंद. हे दोघेही योद्धे होते, म्हणजे ते सैन्यामध्ये भरती होते, कर्तबगारी गाजवत होते. दुर्दैवाने असं म्हणतात की एका युद्धामध्ये दोन्ही भावांचा मृत्यू झाला. इकडे विश्वंभर बाबांच्या पत्नी अमाबाई यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला विठ्ठलाने, अरे बाबा, तुमच्यासाठी मी पंढरपूर सोडून तुमच्या देहूमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही कुठे भटकत फिरताय, आणि तुम्ही जर परत देहूला आला नाहीत तर मी परत निघून जाऊ का? अमाबाई यांनी आपल्या मुलांना ही गोष्ट सांगितली. मात्र हे तरुण रक्ताचे योद्धे त्यांनी ही गोष्ट ऐकली नाही. आपलं काम तिथेच सुरू ठेवलं आणि असं म्हणतात की पुढे जेव्हा दोघांचाही मृत्यू झाला तेव्हा अमाबाईने निर्णय घेतला की आता आपण परत पुढे कुठं जायचं, देहूला जायचं. आणि दोन्ही सुनांना घेऊन अमाबाई देहूला आल्या. देहूमध्ये आल्याबरोबर त्यांनी विठ्ठलाचं जे मंदिर होतं ते मंदिर व्यवस्थित करून घेतलं. दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. दोन्ही सुना आणि एक त्यांची आई, एवढीच माणसं घरात होती. त्यामध्ये मुकुंदांच्या पत्नीनं सती जाण्याचा निर्णय घेतला आणि ती सती गेली. अतिशय वाईट प्रथा त्या काळामध्ये होती आणि यावरून सामाजिक दृष्ट्या कुठे गेला होता हे आपल्या लक्षात येते. आणि हरीची पत्नी गरोदर होती. तिने मात्र सती जाण्यास नकार दिला आणि मुलाला जन्म दिला आणि तो मुलगा म्हणजे विठ्ठलाची भक्ती करणारे कुटुंब असल्यामुळं त्यांनी त्याचं नाव विठ्ठल ठेवलं. विठ्ठलाचा मुलगा तो म्हणजे पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकराचा मुलगा कान्होबा, कान्होबाचा मुलगा बोलोबा आणि त्या बोलोबांना पुन्हा 3 मुलं होती. सगळ्यात मोठा सावजी, नंबर 2 तुकाराम म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय आणि नंबर 3 म्हणजे कान्होबा, आज ज्यांचा आपण विचार करणार आहोत. आणि कान्होबा हे नाव हे त्यांच्या आजोबाच्या नावावरून ते नाव पुढे चालवण्यासाठी ठेवलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. बोलोबांचं आडनाव मोरे, काही ठिकाणी अंबिलेही सांगितलं जातं, पण अंबिले हे कुळ नाव आहे आणि आडनाव हे मोरे आहे. तुकोबारायांचं, कान्होबांचं दोघांचं आजोळ एकच असणार. ते आजोळ म्हणजे लोहगाव, हे पुण्याजवळ आहे. अतिशय धार्मिक, सुसंस्कृत असं हे कुटुंब होतं. त्यांनी कुठलाही व्यवसाय निषिद्ध मानला नाही, कुठलेही काम करणं कमीपणाचं मानलं नाही. आपले पूर्वज क्षत्रिय होते म्हणून आपण फक्त लढाईच करावी असं नाही, तर त्यांनी शेती केली, उत्तम शेती केली. अतिशय चांगल्या प्रकारची शेती ते कुटुंबीय करत असत. त्याचबरोबर व्यापार केला. त्याचबरोबर एक अधिकाराचं पद म्हणजे महाजनकी त्यांना मिळाले. गावचे पाटील असतात, पाटलांच्या सुद्धा एक वरिष्ठ स्तरावरचं ते पद होतं. महाजनकीही त्यांच्याकडे होती. अतिशय समृद्ध असा वारसा होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुकोबांच्या किंवा त्या कुटुंबाविषयी सांगितलं जातं तेव्हा आपापल्या बुद्धीनं त्याचे अर्थ लावले जातात. शेती करत होते म्हणून कुणबी, त्यांचे पूर्वज युद्धात होते म्हणून क्षत्रिय, व्यापार करत होते म्हणून वाणी, पुढे तुकोबांनी सर्वसंग त्याग केला म्हणून काही लोक त्यांना गोसावी सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीनं ज्याप्रमाणे एखादा आंधळा व्यक्ती
हत्तीच्या पुतळ्याला हात लावतो आणि जे त्याच्या हाताला लागेल त्याप्रमाणे हत्ती तसा आहे असं सांगतो. ज्याच्या हातात शेपटी लागली तो सांगतो हत्ती सुतळीसारखा, त्याच्या हाताला पाय लागला ते म्हणतात हत्ती खांबासारखा. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांच्या कुटुंबाविषयी सांगितलं जातं. परंतु सामाजिक स्थितीचा विचार करता आपल्या हे लक्षात येतं की त्या काळामध्ये जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती ही अतिशय प्रभावी बनली होती, एवढी प्रभावी बनली होती आणि ब्राह्मणांचं वर्चस्व एवढं प्रचंड वाढलं होतं की ते सांगत की हे परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे, या ठिकाणी यवनांचं राज्य आलेलं आहे, त्यामुळं आता हिंदूंमध्ये कोणीही क्षत्रिय उरलेला नाही. आणि जे मुस्लिम सुलतान राजे होते त्यांच्यासाठी ही चांगलीच गोष्ट होती की जेणेकरून कुणीही त्यांच्या विरोधात बंड करणार नाही. आणि त्यांनी ह्या व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं आणि या प्रोत्साहनातून आणि काही लोकांच्या स्वार्थातून व्यवस्था अशी तयार झाली की समाजामध्ये दोनच वर्ग उरले, एक ब्राह्मण आणि दुसरे शूद्र. त्यामुळे तुकोबाराय सुद्धा स्वतःला शूद्र मानत असे. सामाजिक स्थितीचा विचार करता परिस्थिती अशी होती की दक्षिणेला सर्वत्र बहामनी राजांचं राज्य आलं होतं. विजापूरची आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा शाह्यांचं राज्य सगळीकडे होतं. हे बहामनी राज्य होते. आणि आळंदी, देहू हे आदिलशाहीत होतं. सगळीकडे धार्मिक अनागोंदी माजलेली होती. सगळीकडे समाजामध्ये वैफल्य आलं होतं आणि आत्मभान, आत्मसन्मान हा समाज हरवून बसलेला होता. अशा परिस्थितीमध्ये सर्वांचं पालन पोषण करणारे बोलोबा यांनी मुलांना पंतोजी लावून खूप चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं. वाचन, लेखन हे सर्व शिक्षण, त्यासोबत व्यवसायाचं शिक्षण, हे सर्व शिक्षण त्यांनी तुकोबांना, बोलोबांना, त्यांच्या सर्व कुटुंबांना दिलं. आणि मग पुढे सर्व कारभार त्यांनी सावजींच्या हातात दिला. परंतु ते विरक्त स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी लवकरच कारभार आपल्याकडचा तुकोबांकडे दिला. आणि मग पुढे तुकोबा कारभारी झाले. संपूर्ण घराचा व्यवहार बघू लागले. शेती, व्यवसाय सर्व त्यांनी शिकून घेतलेलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करू लागले. परंतु जीवन हे खूपच सहज सोपं असतं तर माणसं एवढी महान बनली नसती. तुकोबांच्या जीवनामध्ये वावटळ आली. एका बाजूला वडील बोलोबांचं निधन झालं. वर्षभरात त्यांच्या आई निवर्तल्या. आईनंतर मोठे बंधू सावजींच्या पत्नी गेल्या आणि मग निराश होऊन सावजी ही तीर्थयात्रा करायला जातो म्हणून सांगून गेले, ते परत आलेच नाही. अशा पद्धतीनं फार मोठा कौटुंबिक आघात तुकोबारायांवर झाला. दुसऱ्या बाजूला एक फार मोठा दुष्काळ त्या काळामध्ये पडला. असं म्हणतात की हा दुष्काळ सलग 12 वर्ष होता. त्यातल्या त्यात दुष्काळ 1629, 1630, 1631 हा सलग 3 वर्ष प्रचंड दुष्काळ होता. आणि या 3 वर्षात तर अशी परिस्थिती होती की माणसं माणसाला खात होती, एवढी भयानक अवस्था. आई मुलांना खात होती. जे प्राण्यांमध्ये आपण बघतो की कुत्री काय करते, त्या पिल्लांना खाते. तर हा काळ अतिशय कठीण होता. 3 वर्षाचा हा प्रचंड जीव घेणा दुष्काळ म्हणजे मनुष्य हा प्राण्यांच्या पातळीला येऊन पोचलेला होता. एका बाजूला हा प्रचंड दुष्काळ, दुसऱ्या बाजूला तुकोबाराय म्हणजे श्रीमंत आणि सर्वांना मदत करणारा कुटुंब. वर्षामध्ये महाराजांनी सर्वांना मदत केली. नातेवाईक जे जे कोणी अडचणीत होते त्यांना मदत केली. कारण या परिस्थितीमध्ये जर सर्व धनसंपत्ती स्वतःकडेच ठेवून घेण्याचा प्रयत्न केला तर व्यावहारिक दृष्ट्या ते फारसं यशस्वी होणार नसतं. ज्या ठिकाणी माणसं माणसाला खात असतील तर तुमचे ऐहिक ऐशारामाची साधनं तुम्हाला एकट्याला हा समाज कसा उपभोगू देईल? चोऱ्या होतील, माऱ्या होतील, लुबाडणूक होईल. त्यापेक्षा महाराजांनी अतिशय सुंदर व्यावहारिक विचार केला आणि गरजवंतांना मदत केली. आणि त्यामध्ये त्यांचा दुसराही एक व्यावहारिक ते व्यापारीही होते. हाही उद्देश असावा की उद्या जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ही माणसं आपल्याला मदत करतील. पण दुर्दैवानं असं झालं नाही आणि महाराज वैफल्यग्रस्त झाले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे काही खरं नाही, हे जीवन काही खरं नाही. आणि मग ते आमदेवाच्या डोंगरामध्ये जाऊन ध्यानस्थ बसू लागले, तपश्चर्या करू लागले, चिंतन करू लागले. आणि त्या ठिकाणी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांच्या लक्षात आलं की जीवन काय आहे, जीवनाचा अर्थ त्यांना समजला. आणि अशा प्रकारे तुकोबाराय हे जगद्गुरु तुकोबाराय झाले. आणि मग पुढे त्यांचा जीवनपट पाहता आपण चर्चा केलेली आहे की पुढे कशा पद्धतीने त्यांनी गुरुचा अनुग्रह वगैरे घेतला आणि पुढे ते लेखन करते झाले, एक महान संत झाले. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाची चर्चा आपण या ठिकाणी एवढ्यासाठी करतोय की त्या चर्चेमध्येच त्यांचे बंधू कान्होबा त्यांच्या सोबत आहेत, त्यांचे लहान बंधू आहेत. त्यामुळे कान्होबांची जबाबदारी ही तुकोबारायांकडेच होती आणि तुकोबाराय हेच त्यांच्या जीवनाचा फार मोठा आधार होते. कान्होबांच्या जीवनामध्येही असा प्रसंग घडला आणि तो प्रसंग दुसरा तिसरा कोणता नाही,
तर तो प्रसंग म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा मृत्यू. दुष्काळ गेला, परिस्थिती बदलली, सर्व काही चांगलं झालं. पुन्हा तुकोबारायांनी उमेदीनं संसार उभा केला, प्रपंच उभा केला, भाऊ उभा केला, त्याचा विवाह वगैरे सर्व व्यवस्थित पार पाडून दिलं. खूप चांगलं सुरू होतं. असं असतानाच काय झालं, जगद्गुरु तुकोबाराय हे जग सोडून निघून गेले. आणि मग सर्वात मोठा फटका त्यांच्या कुटुंबांमध्ये, त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत हा संत कान्होबांना झाला. आणि मग कान्होबा विचार करू लागले की अरे बाबा, आपला भाऊ एवढा मोठा संत होता, त्यांनी एवढी भक्ती केली, सर्व समाजाला मार्गदर्शन केलं, एवढे चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडले, लोक त्यांच्यावर एवढे प्रचंड प्रेम करतात, आणि असं अकाली त्यांना देव घेऊन जातो. त्यामुळे हा देव चांगला आहे का? चांगल्या माणसासोबत चांगलं वागतो का? आणि त्यांचे सर्व अभंग हे देवाला प्रश्न विचारणारे अभंग आहे. महाराज देवाला प्रश्न विचारतात, त्याला म्हणतात की अरे देवा, तू का चांगला आहेस का? तुकोबारायांचा मृत्यू झाल्यानंतर तुकोबारायांना उद्देशून कान्होबा महाराज काय म्हणतात बघा. दुःखे दुभांगले हृदय संपुष्ट, गहिवरे कंठ दाटत आहे, ऐसे काय केले सुमित्रा सखया, दिले टाकून या वना माझी. आकरंदती बाळे करुणा वचनी, त्या शोके मेदिनी फुटो पाय, काय सामर्थ्य नव्हते तुझ पाशी, संगे नाव यासी अंगभूता. तुझ ठाव आम्हा कोणी नाही सखा, उभय लोकी तुका तुझ विणी. कान्हा म्हणे तुझ्या वियोगी पोरटी, झालो दे रे भेटी बंधुराय. हे बंधू आपल्या भावाला उद्देशूनच महाराज म्हणतात की तुम्ही गेलात आणि माझं हृदय ह्या दुःखानं दुभंगून गेले. गहिवरून आलेलो आहे मी, माझा कंठ दाटून आलेला आहे. अरे माझ्या मित्रासारखं वागणाऱ्या माझ्या भावा, आम्हाला असं जंगलात वनात टाकून का निघून गेला? आणि तुम्ही गेल्यामुळं ही बाळं म्हणजे तुमची मुलं, मी, पत्नी, आम्ही आक्रंदत आहोत. आम्हाला किती दुःख होतं, आम्ही रडत आहोत. आणि एवढं रडत आहोत की आमचा कंठ, आमची मेदिनी फुटून जाते की काय, एवढं दुःख आम्हाला झालं आहे. आणि हे बंधू, तुम्ही एवढे महान होतात, तुमच्यामध्ये एवढंही सामर्थ्य नव्हतं का की आम्हाला तुम्ही घेऊन गेलो नाही तुमच्यासोबत? तुम्हाला माहिती आहे बंधुराया की तुमच्याशिवाय आम्हाला कोणीही नाही. हे बंधुराया, तुमच्या वेळेला आम्ही पोरके झालेले आहोत, पोरटे झालेले आहोत. कसं तरी करून, काहीतरी करून आमची काय करा, तुम्ही भेट घ्या. आम्हाला तुम्हाला खूप पाहावंसं वाटतंय, तुम्हाला भेटावंसं वाटतंय. आम्हाला खूप रडू येते, आम्हाला दुःख होते, आमच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत आहे, आमची मेदिनी फुटून जाते की काय, एवढं दुःख आम्हाला तुमच्या वियोगानं झालेलं आहे. ईश्वराला मागण्याच्या अगोदरच कान्होबा हे तुकोबांनाच सांगतात की आम्हाला सोडून का गेलास? तुम्ही आम्हाला सोडून का गेलात? आम्ही आता कुणाकडे बघायचं? आम्हाला सगळ्यांना तुम्ही वाऱ्यावर टाकून गेलात, आणि तुम्हाला हवं असतं तर आम्हाला तुम्ही घेऊनही गेला असतं. तुकोबाराय आणि कान्होबा यांचे संबंध कसे होते हे दाखवणारा हा दुसरा एक अभंग आहे. त्यामध्ये सुद्धा कान्होबा हे ईश्वराला भांडत आहेत. यापूर्वीच्या अभंगामध्ये हे स्वतः तुकोबाला मागत आहेत, आणि आता मात्र देवाला म्हणत आहेत, सांगत आहेत आमची परिस्थिती काय होती आणि आज आम्हाला काय वेळ आलेली आहे. मायबाप निमाल्यावरी धातले भावाचे आभारी, तेही परिहरी तुझं झाला असमयी. हे का भक्तीचे उपकार, नांदते विध्वंसिले घर, प्रसन्नता व्यवहार सेवटी हे झालासी. एका जीवावरी होती दोन्ही कुटुंबारी, चाळ उतो तरी तुझ येतो निर्लज्जा. तुकया बंधू म्हणे भला, आणिक काय म्हणावे तुला, वेडा त्याने केला तुझ्या सवे संबंध. कान्होबा सांगतात की मायबाप निमाल्यावरी, मायबाप गेल्यावर आम्हाला भावाच्या पदरात घातलं, आणि भावानं सुद्धा आम्हाला पदरात घेतलं, त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आणि मग आता आम्ही भावावर अवलंबून आहोत, तरी सुद्धा तुला पाहवलं नाही, आणि आमच्या भावाला तू असमयी अवेळी घेऊन गेलास. हेच का त्याच्या भक्तीचे उपकार आहेत? एक नांदत घर तू विध्वंसून टाकलेला आहेस. हा काय प्रसन्नतेचा व्यवहार आहे, आनंदाचा व्यवहार आहे का? शेवटी हे तू केलंसच. तुला माहिती होतं की एका जीवावर हे दोन्ही कुटुंब अवलंबून आहेत, तरी सुद्धा तू तसं केलंस. निर्लज्ज आहेस का रे तू? असला कसला देव आहेस तू? महाराज पुढे म्हणतात, तुकया बंधू म्हणे भला, आणि काय म्हणावे तुला, वेडा त्याने केला तुझ्या सवे संबंध. तुकया बंधू म्हणजे तुकारामांचे बंधू म्हणतात की तुला अजून काय सांगू मी, त्याने वेडेपणा केला रे. तुझी भक्ती करायला नाही पाहिजे होती, तुझी भक्ती केली म्हणून त्याच्यावर ही वेळ आली, माझ्या भावावर ही वेळ आली. तो भाऊ हे जग सोडून गेला, आणि नुसता जग सोडून गेलाच नाही तर आम्हाला सुद्धा उघड्यावर टाकून गेला, आणि हा वेडेपणा त्यानं तुझ्या भक्तीचा केला, ही त्याची काय झाली आहे, चूक झालेली आहे. असं कान्होबा महाराज हे देवाला म्हणतात, देवाशी भांडतात. याच पद्धतीनं आपण यापूर्वीच्या पॉडकास्टमध्ये संत सोयराबाई आणि संत कान्होपात्राबाई या सुद्धा ईश्वराला भांडतात आपल्या परिस्थितीविषयी. संत सोयराबाई काय म्हणतात पहा. का बा उदार मज केले, कोण म्हणे तुम्हा भले, आम्ही बैस लोसे दारी, दे दे म्हणून मागले हरी.
घेऊन बैसलासे बहुतांचे गोड, कैसे तुम्हा वाटे ही नित नव्हे बरी, म्हणे चोखियाची महारी. सोयराबाई म्हणतात की काय उदारमज केले, तुम्हाला कोण भलं म्हणेल, आम्हाला काय केले तुम्ही आम्हाला दारात बसवले, आम्ही दे म्हणून मागतोय हरीला तुम्हाला, पण तुला आमची दया येत नाही. आणि मग सगळ्यांचं बहुतांचं गोड घेऊन बसलेला आहेस, आणि ही तुझी जी वागण्याची रीत आहे ही रीत काही बरी नाही. आणि अशा पद्धतीनं सोयराबाई काय करतात, त्यांची तक्रार करतात ईश्वराकडे, स्वतःच्या परिस्थितीची तक्रार करतात की आम्हाला तू एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये तू आणून ठेवलेला आहेस. अगदी तशाच पद्धतीनं कान्होबा सुद्धा ईश्वराकडे तक्रार करतात की तू आम्हाला ही वेळ आणलेली आहेस, माझ्या भावानं तुझी भक्ती केली, फार मोठी चूक केली, आणि तुला आमची दयामाया नाही, तू आमची काळजी घेत नाहीस. तू जर आमची काळजी घेत असतास तर तुकोबांना असा अवेळी घेऊन गेला नसतास. संत कान्होपात्रा सुद्धा अशाच पद्धतीने ईश्वराकडे तक्रार करतात. संत कान्होपात्रा काय म्हणतात, पतित पावन म्हणविसी आधी, तरी का उपाधी भक्त आहे, तुझं म्हणविता तुझे अंगसंग, उनेपणा सांग कोणाकडे, सिंहाचे भातुके जंबुके पैनेता, थोरांची या माथा लाज वाटे, म्हणे कान्होपात्रा देह समर्पणे, करावा जतना ब्रिदास. स्वतःला पतित पावन म्हणून घेतोस तरी सुद्धा भक्तांना त्रास होतो. तुझं म्हणून मी तुझा अंगसंग आहे, मी तुझी आहे, मग माझं जर काही असं वाईट झालं, मी जर भ्रष्ट झाले तर सांग, उनेपणा कुणाकडे जाणार आहे. मी सिंहाचं भातुक आहे जंबुके पैनत, मी सिंहाची आहे, मी तुझी आहे. मला जर कुळे कुत्रे जर घेऊन गेले तर माझा अपमान नाही, हा तुझा अपमान आहे, तुझ्या मोठेपणाचा अपमान आहे. म्हणून कान्होपात्रा म्हणतात की मी देह समर्पण करते, आणि तू मात्र काय कर, तुझं ब्रीत जप, पतित पावन म्हटल्यासारखं तू वाघ, असा देवाला आग्रह कान्होपात्रा करतात. तसाच आग्रह हा कान्होबाने देवाकडे केलेला आहे. हे तू काय केलेलं आहेस, तू काही चांगला नाहीस, तू वाईट आहेस. कान्होबा महाराज पुढे अतिशय विद्रोही होतात, चिडतात, आणि त्यांच्या वादाचा जो स्तर आहे तो स्तर कुठे घेऊन जातात हा सांगणारा एक अभंग फार मजेशीर आहे. जरा ऐका. धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काम वेड्या जाणितले, केली तरी बरे मज भेटी भावास, नाही तरी नास आरंभिला, मरावे मारावे या आले प्रसंगा, बरे पांडुरंगा कळले सावे, तुकया बंधू म्हणे तुझी माझी उरी, उडाली ना धरी भांड काय. मी तुझ्या धिंद धिंद अशा चिंधड्या करीन. हे काम वेड्यासारखं आहे, परंतु मी करणार. आणि हा वेडाचार करताना मी जर गेलो, हे जग सोडून गेलो, तर साहजिकच मी काय करेन, माझ्या भावाची भेट घेईन. नाहीतरी इथं राहून तरी काय उपयोग आहे माझा, कारण इथं सर्व तुकोबा गेल्यानंतर माझ्या कुटुंबाचा सर्वनाश सुरू झालेला आहे. आज आमची परिस्थिती अशी आहे की मरावं का मारावं, एकतर मारावं लागेल नाही तर मरावं लागेल, एवढी वाईट परिस्थिती तुकोबा माझे बंधू गेल्यामुळे आमच्यावर आलेली आहे. आणि मग हे पांडुरंगा तुला कळत नाही का? कळलं तुला? कळूनही तू असा वागतोस. आणि जर तुला कळूनही तू असा वागत असशील तर हे देवा, आता तुझी माझी काही भांड उरलेली नाही. भांडा दोन अर्थाने शब्द वापरला जातो. तुझी माझी भांड म्हणजे तुझं माझं काही नातं आता काही उरलेलं नाही. मी तुझी भक्ती मी तुला स्वतः सोडून देणार आहे. लटके रागानं महाराज म्हणत असावेत की मी आता सोडून देणार आहे. भांडचा दुसरा अर्थ असा आहे की भांड म्हणजे भांडण. जर तू आणि मी काही संबंधच उरला नाही, आम्ही तुला सोडूनच दिलेला आहे, तर आता भांडण्याचं काही कारण आहे का? नाही. तुझ्या नादानं माझा भाऊ गेला, आता माझ्याकडं तुझ्यासोबत भांडण्यासाठीही काही नाही, आणि तुला सांगण्यासाठीही माझ्याकडं काहीही नाही. अशा प्रकारे कान्होबा महाराज हे क्रांतिकारी होतात. हातात शस्त्र घेऊन किंवा सरळ समोरासमोर देवासोबत लढाई करून आपला विचार देवाला सांगण्याचा प्रयत्न करतात. आजचा त्यांचा अभंग थोडासा मोठा आहे, परंतु हा जो अभंग आहे हा जगद्गुरु तुकोबारायांवर आधारलेल्या त्यांच्या सर्व अभंगांपेक्षा थोडासा वेगळा आहे. त्यांच्या स्वतःच्या चिंतनाची आणि त्यांच्या स्वतःच्या वाङ्मयाची साक्ष देणारा हा अभंग आहे. त्यांनी जो अभ्यास केला होता धर्माचा, परिस्थितीचा, तो अभ्यास या अभंगातून प्रकट झालेला आहे. मात्र येथेही त्यांची बंडखोरीची किनारा समोर आहे. ते सांगतात की देवा, तू चांगला नाहीस, तू वाईट आहेस, तू आजपर्यंत कितीतरी लोकांशी खूप वाईट वागलेला आहेस. देव कुणाकुणासोबत कसं वाईट वागला याचं वर्णन या अभंगामध्ये आलेलं आहे. अगोदर अभंग ऐकूया. उदार कृपाळ सांगसी जना, तरी का त्या रावणा मारियले, नित्य नित्य पूजा करी श्री कमळी, तेने तुझे काय केले, काय बडी वार सांगसी वाया, ठाया पंढरी राया आहेसे आम्हा, एक लाची जरी देऊ परिहार, आहे दुरीवर सीमा, करना ऐसा वीर उदार झुंजार, तो तुवा जर्जर केला बानी, पाडीला भूमी परिनयेची करुणा, दात पाडिले दुनिका, श्रियाळ बापडे सात्विक वाणी, खादले कापुनी त्याचे पोर, ऐसा कठीण कोण होईल दुसरा,
उखळी कांडिविले शिर. शिबी चक्रवर्ती करीती यज्ञ याग, त्याचे चिरले अंग ठाई ठाई. जाच उनी प्राण घेतला मागे, पुढे न पाहता काही. बळीचा अन्याय सांग होता काय, बुडविला तो पाय देऊनी माथा. कोंडिले दार हा काय कहार, सांग तोसी चित्रकथा. हरिश्चंद्राचे राज्य घेऊन या सर्व, विकविला जीव डोंबा घरी. पाडीला बिघट नळ दमयंती मधली, ऐसी तुझी बुद्धी हरी. आणि काही गुण सांगावे किती, केली या विपत्ती गावसीच्या. वधियेले मामा सखा पुरुषोत्तमा, म्हणे बंधू तुकयांचा. हे देवा, तू काही चांगला नाहीस. तू कितीतरी तुझ्यावर प्रेम करणाऱ्या, तुझी भक्ती करणाऱ्या व्यक्तींसोबत वाईट वागलेला आहेस. त्यांनी या अभंगांमध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत. ते म्हणतात की तूच सांगतोस की तू उदार आहेस, कृपाळू आहेस, मायाळू आहेस, मग रावणाला का मारलंस? रावण तर तुझी रोज पूजा करत होता, त्यानं तुझं काय केलं होतं? तुझी तर भक्ती करत होता, मग का मारलंस तू त्याला? तुला काय व्यवहार समजतो का नाही? भक्तांची तुला काही ओळख आहे का नाही? आणि तू काय तुझा बडीवार सांगतोस? पुढच्या वेळेत महाराज, काय बडीवार सांग शिवाया, ठाया पंढरी राया आहेस. तू काय बडीवार तुझा मोठेपणा सांगतोस? आम्हाला माहिती आहेस तू काय आहेस, आणि तू एकलाच आहेस. तुला तुझ्या वागण्याला दूर दूरवर आता सीमा उरलेली नाही. महाराज दुसरं उदाहरण देतात कर्णाचं. कर्णा ऐसा वीर उदार. कर्णासारखा उदार वीर नव्हता. तो वीर होता आणि उदार सुद्धा होता. तो वीर होता, पण त्याच्यासोबत चुकीचं वागून तू काय करलंस? तूच केलंस ना. श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं की मार त्याला बाण, तो आता अडचणीमध्ये आहे. आणि असे बाण मारून त्याला तू जर्जर केलंस. आणि त्याला नुसतं जर्जर करून तू थांबला नाहीस, तर त्याचे दात सुद्धा तू काढून घेतलेस. मग तुला त्याच्या कर्तृत्वाची, त्याच्या द्रातृत्वाची काही दयामाया आहे का नाही? तुला चांगुलपणाची काही चाड आहे का नाही? काहीतरी चांगुलपणा त्याच्यामध्ये असेल ना, त्याच्याबद्दल तू विचार करणार नाही का? दुसरे उदाहरण महाराज देतात श्रीयाळांचं. श्रीयाळांची कथा आपल्याला माहिती आहे की श्रीयाळ सांगूना पती पत्नी आणि आलेल्या माणसाला उपाशी जाऊ द्यायचं नाही या उद्देशानं ते प्रत्येकाला खाऊ घालायचे. आणि तूच गेलास आणि त्याच्या मुलाचं मांस मागितलंस. नुसतं मांसच नाही, तर पुन्हा त्याचं मुंडकं, त्याचं डोकं मला पाहिजे, ते कांडून मला दे. एवढा नीच तू कसं वागू शकतोस देवा? आणि एवढं सगळं करून शेवटी म्हणतोस की निपुत्रिकाच्या घरी मी जेवणार नाही. तो असा कसा वागू शकतोस? तो असा कसा आहेस? शिबी चक्रवर्ती राजा होता, त्यानं यज्ञयाग केले, तुझी भक्ती केली, तरी सुद्धा त्याची परीक्षा घेण्यासाठी तू गेलास, त्याचं मांस घेतलंस, त्याच्यामध्ये त्याचा जीव सुद्धा गेला. बळीनं काय अन्याय केला होता? बळी तर शेतकऱ्यांचा राजा होता. सर्व जनता सुखी समाधानी होती, तरी सुद्धा तू कट कारस्थान करून त्याला पाताळात गाडलंस. हरिश्चंद्रासोबतही तू तसाच वागलास. तुला एवढी परीक्षा घ्यायची काय पडली आहे? एवढ्या चांगल्या माणसांना परीक्षा घ्यायच्या नावाखाली तू असा त्यांना त्रास दिलास, त्यांना बर्बाद केलंस. हरिश्चंद्र राजा होता, त्याचं राज्य गेलं आणि डोंबा घरी स्वतःला विकावं लागलं त्याला, आणि त्या ठिकाणी तो गुलाम झाला, त्याची हमाली करू लागला. नळ दमयंती मध्ये तू बिघाड घडवून आणलास. अरे अशी कशी बुद्धी तुझी हरी आहे? तू देव आहेस का कोण आहेस? असली कसली तुझी बुद्धी आहे? तुझे काय काय अजून गुण सांगावे? माझ्या बंधूला सुद्धा तू घेऊन गेलास, आमच्यासोबत एवढं वाईट वागलास. आम्ही तर तुझे भक्त आहोत, आम्ही तुझे शत्रू नाही, तरी सुद्धा तू आमच्यासोबत असा वाईट वागलास. तू असा कसा आहेस? असा प्रश्न संत कान्होबा हे देवाला विचारतात. आणि या सर्व महान लोकांसोबत जसं वाईट वागलास, तसंच तू माझ्या महान असलेल्या बंधूसोबतही वागलास. हे देवा, तुझ्या ह्या वागण्याला काय म्हणावं? अशा पद्धतीची तक्रार महाराज या अभंगातून करतात. महाराज वेगवेगळी उदाहरणं देऊन देवाच्या चुकीच्या वर्तनाची जाणीव आपल्याला करून देतात. अशा पद्धतीनं एका बाजूला जगद्गुरु तुकोबारायांचं प्रेम, आणि ह्या प्रेमापोटी त्यांनी देवाने केलेल्या चुकीच्या गोष्टींचा उहापोह या अभंगातून महाराज करतात. बहुतांश त्यांचे अभंग हे तुकोबांची आठवण आणि देवाची तक्रार करणारे आहे. त्यामुळेच अभिवेचनासाठी आपण हा थोडासा त्यांचा स्वतःची प्रज्ञा असलेला, स्वतःच थोडस वेगळेपण दाखवणारा हा अभंग आपण या विवेचनासाठी निवडला. आणखीन एका अभंगामध्ये महाराज ईश्वराला म्हणतात, बरारे निर्गुणा नष्ट नारायणा, घर पूर्वा भेटलासी. एके घरी कोणी कोणाशी न धरी, ऐसी अपराधी केली आम्हा. काना म्हणे कारे निष्काम देखिले, म्हणून मना आले करीतोस. तू मनाचा राजा आहेस, तुझ्या मनात आलं तसंच करतोस. तू कसलायस निर्गुण नष्ट नारायण? तू घर बुडवायस, बरा भेटलास आम्हाला. एका घरी कधीच राहत नाहीस, आणि जिथं जातोस ते घर बुडवून टाकतोस. ऐसा अपराध आम्ही काय केला होता की आमचा एवढा मोठा आधार तू घेऊन गेलास? आणि मग महाराज काना म्हणे कारे निष्काम देखील. निष्काम बिना कामाचं का बरं आम्हाला असं दिवस दाखवले तू भक्ती करून सुद्धा, आणि मनात आलं तसं करतोस? मागच्या अभंगामध्ये म्हटल्याप्रमाणे परीक्षेच्या नावाखाली छळतोस तू चांगल्या माणसा. असा कसा देव आहे? अशा प्रकारे संपूर्ण त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या अभंगांमध्ये एक बंडखोरीचा, निराशेचा आणि
ईश्वराशी देवाशी वाद घालण्याचा जो टोन आहे हा आपल्या त्यांच्या अभंगातून दिसून येतो. महाराज अतिशय दुर्लक्षित आहे. त्यांचा जन्म वेळ किंवा जन्मतिथी पुण्यतिथी कुठे साजरी केली जाते हे माझ्या तरी वाचनात आलं नाही. मी भरपूर शोध घेतला, परंतु त्यांचा फोटो नाही, त्यांचं जीवनचरित्र नाही, असं काहीही उपलब्ध नाही. त्यामुळेच आपण वंचित संतांपैकी दुर्लक्षित संतांपैकी एक असलेले संत कान्होबा महाराज यांचं आपण या ठिकाणी आज विवेचन केलं. जगद्गुरु तुकोबरायांच्या अनुषंगानं त्यांची चर्चा केली. ही चर्चा कशी वाटली ती आम्हाला सांगा. आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे आपण आता पॉडकास्ट यूट्यूबवरही घेऊन येत आहोत. तर इकडे पॉडकास्ट ऐका, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं इकडे यूट्यूबवरही आपण आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, पहा, कमेंट करा. बराच वेळ होतो, नेहमीच असं होतं, परंतु कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नाला साथ करा. आपला मानवतेचा, समतेचा, प्रेमाचा संदेश दूरवर पोचवा. मित्रमंडळींना सांगा. या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.